डोंबिवलीत भाजप शिवसेना राडा प्रकरणी शिवसेनेच्या उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटीलला अटक। प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटल्याच्या आरोपांवरून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, 5 जण गंभीर जखमी। सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा गंभीर आरोप। पहिल्या युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले। अजित पवारांचा खळबळजनक आरोप कपोलकल्पित, मुनगंटीवारांचा दावा। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर अजित पवारांकडून पूर्णविराम। तर सुप्रिया सुळेही केंद्रामध्ये मंत्री होणार नाहीत, अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचची कारवाई। प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच कारवाई कशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल। तर चौकशीला सहकार्य केल्याचं अरोरांचं उत्तर। दोन्ही ठाकरे बंधू गुंतवणूक विरोधी, भाजप नेते आशिष शेलारांची टीका। तर राज ठाकरेंचा कृष्णकुंज ते शिवतीर्थ प्रवास कसा झाला, अमित साटमांचा सवाल। महापालिकांपाठोपाठ राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर। 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल। सोलापूरच्या सिद्धरामेश्वर यात्रेला लाखोंची गर्दी। आज होम प्रदीपन आणि भाकणूक, कालच्या अक्षता सोहळ्याला सत्यम सत्यम आणि दिंडम दिंडमचे निनाद आजही सोलापूरकरांच्या कानी। सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी उसळी। चांदीच्या दरात एकाच दिवसात 6,000ची वाढ। चांदी प्रति किलो 2,71,000वर। इराणमधील हिंसक आंदोलनात ट्रम्प यांनी आगीत तेल ओतलं। आंदोलन सुरू ठेवा, संस्था ताब्यात घ्या, मदत येतेच आहे, ट्रम्प यांची आंदोलकांना चिथावणी। इराणमध्ये लोकशाही पाहण्याची इच्छा, ट्रम्प यांचं वक्तव्य। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज राजकोटमध्ये। भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी। अक्षरदीप आणि नितीश कुमार रेड्डीला संधी मिळण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।